हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 साठी पेपर 2 इकॉनॉमिक्स प्रिपरेशन करायचं आहे आणि या प्रिपरेशनमध्ये मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स या युनिटवरचे काही एमसीक्यू प्रॅक्टिस करणार आहोत. जसं की आपण थेअरी सेशन्स आपण बघलेले आहेत. सो या थेअरी सेशन्समध्ये जे काही आपण शिकलो त्याच्यावरचे काही एमसीक्यू प्रॅक्टिस आज आपण करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट विथ द सेशन. सेशनला सुरुवात करण्या अगोदर एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स प्रिपेअर करतायत येणाऱ्या एक्झामसाठी म्हणजे 2026 ची एक्झाम. त्याचं नोटिफिकेशन आपल्याला लवकरच येईल आणि ऑगस्टमध्ये आपली एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत. सो या एक्झामला टार्गेट करण्यासाठी पेपर 2 साठी आम्ही फुल कोर्स घेऊन आलो आहोत. ज्या फुल कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रम मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स, पीवायक्यू आणि पेपर 1 फुल कोर्स. या फुल कोर्सची फीस 10,000 आहे, बट त्यातही 20% डिस्काउंट आम्ही प्रोव्हाइड करत आहोत. आफ्टर डिस्काउंट त्याची फीस 8,000 रुपीज होते. सो यामध्ये तुम्हाला संपूर्ण पेपर 1 आणि पेपर 2 चं देखील प्रिपरेशन मिळणार आहे. तुमचा स्कोर इम्प्रूव्ह होण्यासाठी या एक्झाममध्ये क्वालिफाय होण्यासाठी हा कोर्स तुम्हाला खूप हेल्पफुल ठरणार आहे. याची न्यू बॅच जी आहे ती 11 मे पासून जी आहे ती स्टार्ट होते. तर तुमचं नाव रजिस्टर करण्यासाठी किंवा या कोर्सबद्दल आणखी इन्फॉर्मेशन हवी असल्यास तिकडे दिलेल्या व्हॉट्सअपवरती मेसेज करून तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकता. किंवा प्ले स्टोरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचं ऍप डाउनलोड करा. ऍपच्या सर्च बॉक्समध्ये जस्ट सेट इकॉनॉमिक्स सर्च करून आपलं नाव रजिस्टर करा. ओके, सो दिस इज आवर फर्स्ट क्वेश्चन. हा आपला सेट्स मधून क्वेश्चन आलेला आहे. इफ ए इज इक्वल टू 1 2 3 द नंबर ऑफ सबसेट इज ए व्हॉट. आता याच्यामध्ये हा सबसेट दिलेला आहे. सो याचे ऑप्शन्स दिलेले आहेत 3 6 8 9. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघायचं तर सबसेट म्हणजे काय की या सेट पासून किती वेगवेगळे सेट तयार होऊ शकतात त्याच्यामध्ये आपण इथे हे म्हणू शकतो. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले बघा आपण काय म्हणू शकतो की हा सेट आहे तर 1. ठीक आहे, 2 आणि 3 हा एक सेट झाला. त्याच्यानंतर 2 3 चा एक सेट होईल, 3 चा वेगळा सेट होईल, 1 चा वेगळा सेट होईल, 2 चा वेगळा सेट होईल. म्हणजे 1 2 3 4 5 झालेत. अजून 3 सेट होऊ शकतात. एक तर म्हणजे 1 आणि 2 चा होऊ शकतो, 1 आणि 3 चा होऊ शकतो. म्हणजे बघा टोटल 1 2 3 4 5 6 7. अजून एक राहिलेला आहे. टोटल 8 सेट इथे तयार होतात. याच्यामध्ये बघा आता 1 2 1 3 चा झाला, 2 3 चा झालाय. त्याच्यानंतर 3 सिंगल, 1 सिंगल, 2 सिंगल, 1 2 3 चा झालेला आहे. अजून कुठला सेट होऊ शकतो याच्यामध्ये आपण सांगू शकतो नल सेट एक येऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे 0 सेट किंवा काही नसताना सुद्धा याच्यामध्ये सेट होऊ शकतो. ओके, सो दिस इज ऑल 8 सेट सबसेट इज म्हणजे या सगळ्या उपसंचांची संख्या किती होणार आहे 8. सो ऑप्शन सी विल बी करेक्टेड हियर. शॉर्टकट मध्ये जर म्हणायचं असेल तर आपण काय म्हणतो, जर एखाद्या संचात n घटक असतील तर त्यांचे उपसंच किती असतील, तर n 2n असं जर असेल तर इथे n is equal to 3 कन्सिडर करायचं आपण, कारण 3 नंबर आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, आणि मग काय करणार 2 क्यूब इज इक्वल टू 8 हा नंबर आपल्याला इथे मिळतो. आणि हे तुम्हाला एक्सप्लेनेशन साठी कसे सबसेट त्याचे तयार होतात. The next question, the union of two sets A and B contains. A आणि B या दोन सेट संचाच्या संयोगात असे समाविष्ट होतात. ठीक आहे, सो याचं करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन आहे बी. ऑल एलिमेंट्स ऑफ ए अँड बी युनियन म्हटलेलं आहे इथे, बरोबर. ए युनियन बी म्हणजे ए मधले पण सगळे घटक, बी मधले पण सगळे घटक. तर ऑल एलिमेंट्स. ठीक आहे, आता हा जर कन्सिडर केला सेट आपण, हा एक सेट आहे, कर्ली ब्रॅकेट असतं. ठीक आहे, हा ए सेट आहे आणि बी मध्ये जर आपण कन्सिडर केला की 3 आहे, तर हे ए युनियन बी मध्ये काय येणार आहे 1 2 आणि 3 तिन्ही नंबर्स येणार आहे. सो असं असतो आपला युनियन सेट. नेक्स्ट क्वेश्चन, अ फंक्शन इज 1 1 इफ. आता याच्यामध्ये फंक्शन इज 1 1 इफ असं विचारलेलं आहे, फंक्शन बद्दल विचारलेलं आहे जे बघितलेलं आपण. Every element has multiple images, different inputs give different outputs, all output are same and domain is empty. So याचं करेक्ट काय असणार आहे, करेक्ट आन्सर ऑप्शन बी. डिफरंट इनपुट्स गिव्ह डिफरंट आउटपुट. आपल्याला माहिती आहे आता 1 1 इंजेक्शन फंक्शन मध्ये काय असतं, जे काही तुम्ही इनपुट द्याल त्याचं आउटपुट तुम्हाला येतं. fx हा फॉर्म्युला आहे त्याचा फंक्शनचा, राईट. जर तुम्ही फंक्शन 1 दिलं, इनपुट 1 दिलं तर त्याचा आन्सर 2 येईल. फंक्शन मध्ये 2 दिलं इनपुट तर त्याचं उत्तर काय येईल 4 येईल. म्हणजे डिफरंट इनपुट डिफरंट आउटपुट येतात फंक्शन मध्ये 1 1 असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, फंक्शन इज ऑन 2 इफ. आता याच्यामध्ये विचारलं की फंक्शन वर जर असेल तर काय होणार आहे. सो ऑप्शन याच्यामध्ये करेक्ट असणार आहे रेंज कोडोमेन मध्ये असणार आहे. ऑन टू म्हणजे सजेक्शन फंक्शन आहे ज्याच्यामध्ये कोडोमेन मधील प्रत्येक व्हॅल्यूला किमान एक प्री इमेज असते. ठीक आहे, म्हणजे काय रेंज कोडोमेन हे
डायरेक्ट रूल आहे याचा फंक्शनचा. ठीक आहे, सो त्यामुळे डायरेक्ट क्वेश्चन इथे विचारलेला आहे. The next question, limit of fx exists at the point of. याची मर्यादा काय असणार आहे? ऑप्शन ए लेफ्ट लिमिट नॉट इक्वल टू राईट लिमिट लेफ्ट लिमिट इज इक्वल टू राईट लिमिट फंक्शन इज झिरो फंक्शन इज अनडिफाईन्ड. आता याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी लेफ्ट लिमिट इज इक्वल टू राईट लिमिट हे असतं. लिमिट अस्तित्वात येण्यासाठी याचा फॉर्म्युला आहे लिमिट इक्वल टू फंक्शन ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट ऑफ फंक्शन एक्स. आता हे दोन्ही जेव्हा कॅल्क्युलेशन मध्ये म्हणजे इथे एक्स ए ओके आणि इकडे काय असणार आहे सेम एक्स हे पॉझिटिव्ह इकडे निगेटिव्ह असेल तर इकडे पॉझिटिव्ह असणार आहे. पण लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट समान असेल त्यावेळेस इथे आपण म्हणू शकतो की फंक्शन जे आहे लिमिट ऑफ फंक्शन हे एक्झिस्ट पॉइंटवर आहे. ओके, व्हॅल्यू दोघांची सेम यायला पाहिजे. Then next question, a function is continuous if एखादं फंक्शन कंटिन्युअस आहे हे कधी म्हणतो आपण ह्या ऑप्शन्स पैकी लिमिट एक्झिस्ट बट नॉट इक्वल टू द फंक्शन व्हॅल्यू लिमिट इज इक्वल टू फंक्शन व्हॅल्यू. सो इथेच करेक्ट आन्सर आपल्याला मिळत आहे बी ऑप्शन मध्ये लिमिट इज इक्वल टू फंक्शन व्हॅल्यू मध्ये. आता याच्यामध्ये बघा लिमिट एफ फंक्शन एक्स इज इक्वल टू एफ ए असेल. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय फंक्शन व्हॅल्यू ए ने दाखवतात आणि एफ एक्स ने आपण काय दाखवतो फंक्शन दाखवतो. हे जेव्हा इक्वल असतील त्यावेळेस तिथे फंक्शन जे आहे ते कंटिन्युअस आहे हे दाखवतो आपण. ठीक आहे, आता हे रूल्स आहेत सगळे आपण बघितलेले. ठीक आहे, तर त्याच्यावरती आहे. द नेक्स्ट क्वेश्चन आहे अ सिक्वेन्स इज सिक्वेन्स म्हणजे काय ऑर्डर लिस्ट ऑफ नंबर्स म्हणजे काय. ऑप्शन आहे सेट ऑफ नंबर्स ऑर्डर लिस्ट ऑफ नंबर्स रॅन्डम नंबर्स कॉन्स्टंट व्हॅल्यू. सिक्वेन्स आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये 1 2 3 4 असा ऑर्डर दिलेला असतो काही ते. ठीक आहे, त्याच्यामध्ये वडेवर असं असं सिक्वेन्स दिलेला असतो. तर हा सिक्वेन्स म्हणजे काय क्रमाने मांडलेल्या संख्यांची यादी. म्हणजे याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे ऑप्शन बी ऑर्डर लिस्ट ऑफ द नंबर्स. द नेक्स्ट क्वेश्चन अरिथमॅटिक प्रोग्रेशन हॅज कॉन्स्टंट रेशियो कॉन्स्टंट डिफरन्स इन्क्रीजिंग रेशियो डिक्रीजिंग रेशियो. याच्यामध्ये करेक्ट आन्सर काय असणार आहे सगळ्यात पहिले अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय तर समान नंबर्सने हा वाढत असतो ठरलेल्या टप्प्याटप्प्याने तो वाढतो. तिथं 2 2 आहे. ठीक आहे, तर इथे बघा आपण असं सांगू शकतो की 2 दोन्ही वाढते 2 वरून 4 4 वरून 6 6 आणि 8 8 10 हे झालं अरिथमॅटिक प्रोग्रेशन. एपी मध्ये कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स जे असतात तो त्यामधील फरक काय असतो कॉन्स्टंट असतो. दोघांमध्ये जो डिफरन्स आहे तर ते समजा या टर्म मध्ये या टर्म मध्ये 4 - 2 इज इक्वल टू 2 6 - 4 किती आला 2 8 - 6 किती आला 2. सो हा डिफरन्स जो आहे तो कॉन्स्टंट असतो. सो या ऑप्शन्स पैकी अरिथमॅटिक प्रोग्रेशन साठी करेक्ट आन्सर जे लागू होतं ते आहे ऑप्शन बी द डिफरन्स इज कॉन्स्टंट. ठीक आहे, ज्या प्रत्येक टर्म मध्ये जो आहे तो. द नेक्स्ट क्वेश्चन जनरल टर्म ऑफ एपी. याच्यामध्ये जनरल टर्म ऑफ एपी काय असणार आहे ऑप्शन ए हा पण फॉर्म्युला आहे ए एन इज इक्वल टू ए प्लस इन ब्रॅकेट n -1 ब्रॅकेट क्लोज डी. ठीक आहे, सो याच्यामध्ये आपण काय करणार आहोत करेक्ट आन्सर ए एन इज इक्वल टू ए आर n -1 ए एन इज इक्वल टू n स्क्वेअर नन. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए दॅट इज an is equal to a plus n minus 1 डी. हा जनरल टर्म आहे. ही जनरल टर्म मध्ये आता तुम्हाला जर अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे हे समजायचं असेल तर ह्या n नंबर मधून 1 मायनस केला म्हणजे हा फॉर्म्युला वापरून तुम्ही काय करू शकता n टर्म हा फॉर्म्युला वापरून इथे जनरल टर्म जी आहे एपीची ती यूज करू शकता. इथे ए म्हणजे काय असते की फर्स्ट टर्म असते जे काही तुमच्याकडे डेटा सेट आहे त्याच्यातला हा फर्स्ट टर्म असतो आणि डी म्हणजे काय कॉमन डिफरन्स जो असेल तो याच्यामध्ये लावला जातो आणि त्याच्यावरून तुम्ही हा जो आपण सिक्वेन्स आहे तर याच्यामध्ये जर सिक्वेन्स मध्ये जर डिफरन्स वेगळं येत असेल मोठी संख्या असेल त्यावेळेस अशा प्रकारचा फॉर्म्युला वापरून तुम्ही काय करू शकता अरिथमॅटिक प्रोग्रेशन काढू शकता. ठीक आहे, सो हा फॉर्म्युला आहे लक्षात ठेवायचा आहे. द नेक्स्ट क्वेश्चन आहे इन जॉमेट्रिक प्रोग्रेशन जीपी म्हणजे काय. ऑप्शन ए डिफरन्स इज कॉन्स्टंट रेशियो कॉन्स्टंट बोथ कॉन्स्टंट नन. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी रेशियो इज कॉन्स्टंट. जसं एपी मध्ये डिफरन्स कॉन्स्टंट आहे तर याच्यामध्ये काय असतो रेशियो जो आहे जीपी मध्ये प्रत्येक टर्मला कॉन्स्टंट रेशियोने मल्टिप्लाय करू शकतो. उदाहरणार्थ बघा 2 आहे 4 आहे 8 आहे 16 आहे तर याच्यामध्ये रेशियो काय आहे 4 divided by 2 is equal to 2 8 divided by 4 is equal to 2 16 divided by 8 is equal to 2. हा रेशियो काय आहे मल्टिप्लिकेशन डिव्हिजन जो केलेला रेशियो आहे तो कॉन्स्टंट आहे. कशामध्ये जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये. ह्याच्यामध्ये नंबर्स वाढलेत
ते जास्तने वाढले, दुप्पट म्हणजे कॉन्स्टंट डिफरन्स नाहीये, याच्यामध्ये चेंज झालेला डिफरन्स आहे, पण याच्यामध्ये रेशो कॉन्स्टंट आहे, लक्षात घ्या. ओके, सो दिस इज द रेशो, geometric progression order. Okay, the next question, order of matrix 3/2 means. आता हा पण रूल आहे, आपलं मॅट्रिसेस बघितलं होतं, याच्यामध्ये 3 columns 2 rows, 3 rows 2 columns, 3 rows 3 columns. आता याच्यामध्ये आपण म्हणू शकतो 3 rows and 2 columns. This is order of matrices. Okay, 3 rows 2 columns. हा, बी ऑप्शन याच्यामध्ये करेक्ट आहे. हे मॅट्रिसेस जेव्हा आपण मारतो तेव्हा सुरुवातीला जे असतात ते रोज असतात, नंतर जे असतात ते कॉलम्स असतात. ओके, एम एन मॅट्रिक्सचा ऑर्डर कसा असतो, एम इंटू एन. ओके, म्हणजे एम म्हणजे काय असतात, रोज असतात आणि एन म्हणजे कॉलम्स असतात, हे लक्षात ठेवायचं. द नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिटी मॅट्रिक्स हॅज, आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे कसं मॅट्रिक्स आहे, आठवलं, हे आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. आता ह्या कोणतं ऑप्शन याला लागू होतं मग बघा, ऑप्शन ए ऑल एलिमेंट्स आर 0, डायगोनल एलिमेंट 1, ऑल एलिमेंट 1, रँडम एलिमेंट्स. सो याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी, डायगोनल एलिमेंट इज 1. हे डायगोनल एलिमेंट 1 असतात, त्याला आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणू शकतो. तर खालीलपैकी कोणतं डायगोनल म्हणजे 1 असेल तर मॅट्रिक्स असेल, असं जर क्वेश्चन आला तर तिथे आपण काय म्हणणार, आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. ओके, गॉट इट. द नेक्स्ट क्वेश्चन, झिरो वेक्टर मीन्स. झिरो वेक्टर म्हणजे काय, झिरो सदिश म्हणजे काय. ऑप्शन्स आहे ऑल एलिमेंट्स 1, ऑल एलिमेंट्स 0 अँड ऑल एलिमेंट्स निगेटिव्ह नन. सो याचा करेक्ट आन्सर असणार आता हा झिरो वेक्टर म्हणजे असं असतं. माझं करेक्ट आन्सर काय असणार आहे, ऑफकोर्स ऑप्शन बी, ऑल एलिमेंट्स आर 0. कितीही नंबर्स टाका तुम्ही त्याच्यामध्ये, पण सगळ्या एलिमेंट्स काय असणार आहे, 0च असणार आहे, त्याची व्हॅल्यू सुद्धा 0च येणार आहे. सो झिरो वेक्टर मीन्स ऑल एलिमेंट्स आर 0. द नेक्स्ट क्वेश्चन, ऑप्टिमायझेशन मीन्स. ऑप्टिमायझेशन म्हणजे काय, ऑप्शन ए मिनिमायझेशन ओनली, मॅक्सिमायझेशन ओनली, बोथ मॅक्स अँड मिनिमम, नन. ठीक आहे, सो याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन सी, बोथ मॅक्स अँड मिनिमम. ठीक आहे, ऑप्शन म्हणजे तुम्ही मॅक्सिमम पण शोधू शकता किंवा मिनिमम शोधू शकता, या दोन्हीलाही आपण काय म्हणतो, ऑप्टिमायझेशन म्हणतो. प्रॉफिट मॅक्सिमायझेशन, कॉस्ट मिनिमायझेशन, हे काय आहे, ऑप्टिमायझेशन आहे. सो बोथ मिनिमायझेशन आणि मिनिमायझेशनला, मॅक्सिमायझेशन मिनिमायझेशनला ऑप्टिमायझेशन असं म्हणतो, दोन्ही शोधण्यासाठी. द नेक्स्ट क्वेश्चन आहे, फर्स्ट ऑर्डर कंडिशन फॉर मॅक्सिमा आणि मिनिमा. जास्तीत जास्त मिनिमा मॅक्सिमा काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, कुठलं फंक्शन यूज करावं लागतं. ऑप्टिमायझेशन मध्ये टर्निंग पॉईंट शोधण्यासाठी फर्स्ट डेरिव्हेशन 0 असतात. ठीक आहे, त्यामुळे हे तिन्ही ऑप्शन मध्ये तुम्हाला 0 दिलंय, पण ह्यापैकी करेक्ट आन्सर कोणता असणार आहे, तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, एफ कॉम्प्लिमेंट एक्स इज इक्वल टू 0. याच्याने आपल्याला मॅक्सिमा किंवा मिनिमा दोन्हीपैकी जे काढायचंय त्याच्यातून मिळतं, ही कंडिशन आहे, म्हणजे हा पण एक प्रकारचा काय आहे, रूल आहे. सो द आन्सर विल बी सेम जर विचारलं तर. देन नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड ऑर्डर कंडिशन. आता ही फर्स्ट ऑर्डर कंडिशन होती, सेकंड ऑर्डर कंडिशन पण याच्यामध्ये तुम्हाला मिळते. आता याच्यामध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की एफ डबल कॉम्प्लिमेंट इन एक्स इज ग्रेटर दॅन 0 असेल तर इथे व्हॅल्यू कशी असते, मिनिमम, आणि ह्याची व्हॅल्यू जर 0 पेक्षा कमी असेल ते असतं मॅक्सिमम. सेकंड ऑर्डरचा हा रूल आहे. मग इथे विचारलाय मॅक्सिमा काढण्यासाठी तुम्हाला कुठला रूल आहे तो करेक्ट मिळणार आहे. सो मॅक्सिमम काढण्यासाठी कुठला रूल करेक्ट असणार आहे, मग ऑप्शन बी. गॉट इट, ऑप्शन बी कसा आला, ओके. Then next question, question number 17. Lagrange method is used for. लॅग्रेंज पद्धत किंवा ही मेथड कशासाठी यूज केली जाते, ऑप्शन ए अनकन्स्ट्रेंट ऑप्टिमायझेशन, कन्स्ट्रेंट ऑप्टिमायझेशन, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन, इंटिग्रेशन. ओके, तर कन्स्ट्रेंट असलेल्या ऑप्टिमायझेशन प्रॉब्लेमसाठी लॅग्रांज मेथड जी वापरली जाते, जसं की युटिलिटी मॅक्सिमायझेशन अंडर बजेट कन्स्ट्रेंट, म्हणजे तुमची जी आपण जी युटिलिटी बघतो की उपयोगिताचं मॅक्सिमायझेशन करायचंय, पण त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, बजेट दिलेलं आहे. या बजेटमध्येच तुमचं मॅक्सिमम समाधान किंवा उपयोगिता जी असेल ती तुम्हाला मांडायची, म्हणजे कन्स्ट्रेंट ऑप्टिमायझेशन साठी ही मेथड वापरली जाते.
सो याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी, कन्स्ट्रेंट ऑप्टिमायझेशन. कन्स्ट्रेंट म्हणजे काहीतरी तिथे लिमिट दिलेले आहे आणि कन्स्ट्रेंट म्हणजे देयर इज अ नो लिमिट. ओके, सो अशा पद्धतीने ही पद्धत वापरली जाईल. The next question, a matrix having same number of rows and column is called. आता same number of rows and columns म्हणजे समजा 2, 3, 4, 5 हे मॅट्रिसेस आहे. सेम नंबर ऑफ कॉलम्स अँड रोज, दोन दोन आहे. तर याला आपण काय म्हणणार आहोत असं म्हटलंय. दिलेलं आहे समोर म्हणजे काय समोर येते बघा, रेक्टँग्युलर मॅट्रिक्स आहे, स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, डायगोनल मॅट्रिक्स आहे का झिरो मॅट्रिक्स. झिरो म्हटल्यानंतर 0 0 येणार, डायगोनल मध्ये 1 1 आणि 0 0 येतो. स्क्वेअर मॅट्रिक्स, रेक्टँग्युलर मॅट्रिक्स मध्ये मग याच्यामध्ये काय म्हणू शकतो आपण, रोज जे आहे ते वाढतील, सॉरी रोज तेवढ्याच राहतील पण कॉलम्स वाढतील, राईट, तेव्हा तो रेक्टँग्युलर दिसेल किंवा वेगळं दिसेल. पण स्क्वेअर मेथड मग इथे उरते, जे करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन बी, स्क्वेअर मॅट्रिक्स. दोन दोन असेल किंवा तीन तीनचं मॅट्रिक्स असेल, पण हे काय असणार आहे, सेम असणार आहे. ओके, हे स्क्वेअर मॅट्रिक्स असणार आहे, सेम नंबर ऑफ रोज अँड सेम नंबर ऑफ कॉलम्स, तेव्हा ह्याला पण स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणतात. The next question, if a matrix has 2 rows and 3 columns, its order is. आता बघा याच्यामध्ये 2 rows and 3 columns म्हणजे m into n नुसार rows and columns याच्यानुसार 2 rows आहेत आणि 3 columns आहेत. त्याचं कशा पद्धतीने ते करेक्ट आन्सर कोणतं येईल, कशा पद्धतीने आपण लिहू, ही बरोबर पद्धत येईल का, ही प्लस आले म्हणजे 3 तर नाहीच ऑप्शन, 6 तर विचारलंच नाहीये, म्हणजे हे दोन ऑप्शन तर कट. या दोन्हीपैकी कुठलं करेक्ट आन्सर येणार आहे, येस ऑफकोर्स द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी, कारण सगळ्यात पहिले रो येतात आणि नंतर कॉलम्स येतात, त्यामुळे ऑप्शन बी करेक्ट आहे. गट इट, 2 into 3 अशा पद्धतीने. द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20, if determinant is if the determinant of matrix is 0, then the matrix is. आता याच्यामध्ये असं विचारलंय की डिटर्मिनंट कसा लिहितो आपण, a is equal to 0 असं असेल तर हा जो मॅट्रिक्स आहे झिरो मॅट्रिक्स, त्याला काय म्हणणार, नॉन सिंग्युलर, सिंग्युलर आयडेंटिटी स्केलर. आता ऑफकोर्स याच्यामध्ये एकच एलिमेंट आहे, आन्सर 0 आलेला आहे, तर सिंग्युलर मॅट्रिक्सला कोणताही इनव्हर्स नसतो. ठीक आहे, तर त्यामुळे हा मॅट्रिक्स जो आहे तो सिंग्युलर आहे आणि करेक्ट आन्सर येणार आहे ऑप्शन बी. सिंपल लॉजिक आहे, सिंपल रूल आहे की डिटर्मिनंट जर 0 येत असेल तर तो सिंग्युलर मॅट्रिक्स आहे, एक आहे, इनव्हर्स नाहीये त्याला म्हणजे मन. ठीक आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 21, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स is means adding rows, multiplying columns, interchanging rows and columns, finding determinants. आता याच्यामध्ये ट्रान्सपोज मध्ये काय होतात, रोज ज्या आहेत त्या होतात कॉलम्स. ओके, आणि जे कॉलम्स आहेत त्या होतात रोज. ठीक आहे, हे अशा इंटरचेंज होतात. म्हणजे ए जर असा आहे 1 3 2 4, 1 2 1 2 3 4 असं जर असेल तर आता ह्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट असं लिहितो आपण. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय होतं, हे 1 2 जे आहेत रोज ते काय होतील, कॉलम मध्ये जातील आणि हे सुद्धा कॉलम मध्ये जातील. ह्याला काय म्हणतो आपण, ट्रान्सपोज. सो या ऑप्शन्स पैकी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम्स means this. Okay, transpose. The next question, if a is equal to 1 2 3 4, then the determinant of a is. आता याचं डिटर्मिनंट तुम्हाला काढायचं आहे. What is the formula of determinant? Do you remember? हा 2 by 2 चा डिटर्मिनंट फॉर्म्युला आहे हा a b c d. असा आपल्याला एक मॅट्रिक्स दिलेला आहे, इज इक्वल टू ए डी मायनस बी सी, हा फॉर्म्युला आहे. मग काय करता येईल, ए डी म्हणजे काय, हे दोन 1 मायनस 1 4, आता इथे काय नाहीये मध्ये म्हणजे मल्टिप्लाय आहे, मायनस 2 3. ठीक आहे, सो याचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं पहिले, 4 1 4 मायनस 2 3 3 दुने 6, 4 minus 6 is equal to minus 2, because 4 मधून 6 मधून 2 जातात का, नाही, 4 मधून 6 जातात. So determinant will be option
ए -2 डिटर्मिनंटचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे म्हणजे आन्सर चुकणार नाही. ठीक आहे, समजलं. 2x2 चा मॅट्रिसेस दिलेला आहे आणि त्याचा डिटर्मिनंट ऑफ ए काढायचा आहे, हे ए असल्यामुळे. तर हा त्याचा फॉर्म्युला आहे. स्क्वेअर मॅट्रिसेस मध्ये ए डी मायनस बी सी क्रॉस. ठीक आहे, त्याच्यामध्ये त्याच्या फक्त व्हॅल्यू टाकल्या. दॅट इज 1 4 ओके -2 3. मग त्याचं मल्टिप्लिकेशन केलं. 4 1 4 मायनस 3 2 6 इज इक्वल टू -2. हे कॅल्क्युलेशन आलेलं आहे त्यामुळे -2 हे इथं डिटर्मिनंट आलेलं आहे ए चा. द नेक्स्ट क्वेश्चन, फॉर मॅट्रिक्स ए 2 0 0 2 दिस मॅट्रिसेस इज, कसं आहे हे मॅट्रिसेस सांगू शकता तुम्ही? येस, ऑप्शन्स आर आयडेंटिटी, स्केलर मॅट्रिक्स, नल मॅट्रिक्स, रो मॅट्रिक्स. सो याचा करेक्ट आन्सर याच्यामध्ये तर डायगोनल समान नंबर्स असतील तर त्याला स्केलर मॅट्रिक्स म्हणतात. पण हे जर दोन एक एक असतील, ज्याचा झिरो आन्सर येणार असेल तर त्याला आपण काय म्हणतो, डायगोनल मॅट्रिसेस. पण हे डायगोनल पद्धतीसारखंच दिसतंय पण नंबर्स चेंज आहेत, वन सोडून बाकीच आहे, तर आन्सर याचं वेगळं येऊ शकतं. तर याला आपण म्हणणार आहोत स्केलर मॅट्रिक्स. सो ऑप्शन बी इथे करेक्ट आन्सर आहे. डायगोनल वर समान नंबर असतील तर स्केलर मॅट्रिक्स म्हणतात. फक्त एक ऍडिटिव्ह मॅट्रिक्स मध्ये फक्त डायगोनल वरती एक असतो, हे लक्षात राहू द्या. ठीक आहे, स्केलर मध्ये चेंज होऊ शकतात. देन दिस इज सेकंड लास्ट क्वेश्चन. ए इज इक्वल टू 2 3 1 4 बी 1 2 3 1. आता हे काय आहे, दोन्ही दोन मॅट्रिसेस आहेत आणि याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की करेक्ट आन्सर सांगायचं आहे ए प्लस बी चं. ए प्लस बी म्हटल्यावर आपल्याला काय करावं लागेल, ए प्लस बी याच्यामध्ये इन ब्रॅकेट 2 प्लस 1, त्याच्यानंतर 3 प्लस 2, त्याच्यानंतर 1 प्लस 3 अँड देन 4 प्लस 1. आपण हे दोन्ही काय केले, मॅट्रिसेस एकत्र केले. मग आता यांचा आन्सर काय येतंय बघूया. मग तो आपला काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, डी ऑप्शन तर नाहीच आहे कारण आन्सर येणार याचं, नन आन्सर येणार नाही. 2 प्लस 1 3. ठीक आहे, 3 प्लस 2 5, देन 3 प्लस 1 4, देन 4 प्लस 1 5. ठीक आहे, हे झालं 3 5 4 5. आता हे मॅट्रिसेस कुठे दिसतंय तुम्हाला? ऑफकोर्स द ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर, कारण 1 मध्येच आपल्याला दिसतंय 3 4 5 5. बाकीचे आन्सर दिसत नाही. सो याच्यात करस्पॉन्डिंग एलिमेंट्स जे आहेत ते ऍड केलेत आपण त्याच्या दोन्ही मॅट्रिसेस मधले आणि आपल्याला आन्सर मिळाला ए प्लस बी इज इक्वल टू ऑप्शन ए. गट इट? समजलंय? होपफुली तुम्हाला समजलं असेल. नसेल समजलं तर थोडासा स्लाइटली व्हिडिओ मागे घेऊन परत बघू शकता. द नेक्स्ट क्वेश्चन, इफ ए सेम मॅट्रिसेस दिलेले तिथे, आता फक्त द सेम मॅट्रिसेस ए बी काढायचं आहे तुम्हाला. ए बी काढायचं आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन येणार आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला मल्टिप्लिकेशन कसं करायचं आहे, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. ओके, सो मॅट्रिसेसच्या फॉर्म्युलानुसार आपण इथे काय करू शकतो, सो फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. ओके, तर इथे नंबर्स मी लिहिते 2 1 प्लस 3 3. आता याचं काय आलं, 3 3. हे झालं फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. आता याचा आन्सर काय येणार आहे, 2 प्लस 9 इज इक्वल टू 11. ओके, देन सेकंड याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट रो सेकंड कॉलम 2 2 प्लस 3 1 इज इक्वल टू 4 प्लस 3 इज इक्वल टू 7. ओके, देन सेकंड रो फर्स्ट कॉलम आपल्याला चारही वेळेस करायचे कॅल्क्युलेशन. सेकंड रो फर्स्ट कॉलम. ओके, आता याच्यामध्ये 1 1 प्लस 4 3 4 3. ओके, काय आन्सर आला माझा, 1 प्लस 12 इज इक्वल टू 13. अजून एक राहिलंय ते म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम. ठीक आहे, सेकंड कॉलम. मग आपण काय म्हणू शकतो, 1 2 प्लस 4 1 इज इक्वल टू 2 प्लस 4 इज 6. मग आता याच्यामध्ये काय काय आलं आपल्याला, 11 7 13 and 6.
So this should be the answer for this question. Okay, just let me think. Option मध्ये कसं नाही दिलं आपण याला. ओके, सो हे मॅट्रिसेस इथे यायला पाहिजे जे ऑप्शन मध्ये नाहीये. सो आय विल नॉट से दिस इज एनी ऑफ द ऑप्शन इज करेक्ट. सो विल सी द नन इज द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ठीक आहे, नन हे आन्सर करेक्ट असेल याच्यामध्ये आणि हे त्याचं मॅट्रिसेस असेल. कसं कसं केल्याचा फॉर्म्युला लक्षात राहील लक्षात फॉर्म्युलाचा. ठीक आहे, पीडीएफ किंवा जे शेअर करतो आपण त्याच्यामध्ये तुम्हाला याचे आन्सर्स ग्रुपमध्ये मी शेअर केलेले ऑलरेडी. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर मला विचारा, लगेच आपण त्याचं निराकरण करूया आणि आपल्या प्रिपरेशन मधल्या अडचणी दूर करूया. ओके, आय होप इट इज क्लिअर टू एव्हरीवन. लेट्स एंड दिस सेशन टुडे एव्हरीवन, and all the best for the preparation.